गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या लेक्चरला आपण हेझिंगबर्ग्स रिएजंट बघितलं होतं, ज्याने आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी मध्ये काय करू शकतो, डिस्टिंग्विश करू शकतो. आज आपण बघणार आहे हॉफमॅन्स रिएजंट. हे हॉफमॅन्स रिएजंट काय असतं? हॉफमॅन्स रिएजंट असतं इथाइल ऑक्झॅलेट. इथाइल ऑक्झॅलेट याचा फॉर्म्युला काय आहे? COOC2H5 आणि COOC2H5 म्हणजे हा डायकार्बोक्सिलिक ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह आहे. COOH COOC2H5 दोनदा इथाइल ग्रुप आहे, याला आपण इथाइल ऑक्झॅलेट म्हणतो. हा पण रिएजंटने आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन मध्ये काय करू शकतो, डिस्टिंग्विश करू शकतो. जर मी घेतला प्रायमरी अमाइन आणि याच्यात जर मी टाकला हॉफमॅन्स रिएजंट म्हणजे इथाइल ऑक्झॅलेट, तर आपल्याला काय भेटतं? एक सॉलिड प्रोडक्ट भेटतो. काय भेटतं आपल्याला? सॉलिड प्रोडक्ट. तेच जर मी सेकंडरी अमाइन घेतलं आणि जर त्याच्यात हॉफमॅन्स रिएजंट टाकलं तर आपल्याला लिक्विड प्रोडक्ट भेटतो. लिक्विड प्रोडक्ट. आणि जर आपण टर्शरी अमाइन घेतलं आणि त्याच्या संग जर हॉफमॅन्स रिएजंटची रिएक्शन जर केली तर इथं रिएक्शनच होत नाही, म्हणून मी इथं लिहितो नो रिएक्शन. तर हेझिंगबर्ग्स रिएजंट खूप फेमस रिएजंट आहे, पण हॉफमॅन्स रिएजंट सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. हॉफमॅन्स रिएजंट असतो इथाइल ऑक्झॅलेट. जर प्रायमरी अमाइन संग रिएक्शन केली तर सॉलिड प्रोडक्ट भेटतो, सेकंडरी अमाइन संग रिएक्शन केली तर लिक्विड प्रोडक्ट भेटतो, आणि टर्शरी अमाइन संग जर रिएक्शन केली तर रिएक्शन्स होत नाही. याच्यावरून आपल्याला प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन मध्ये काय होतं, डिस्टिंग्विश करू शकतो. समजलंय? दिसतंय बोर्डवर? ओके, पुढली रिएक्शन बघायची आपल्याला ऍसिटिलेशन. अल्कायलेशन माहित असेल तुम्हाला, RX वापरतो आपण. ऍसिटिलेशन मध्ये आपण असाइल ग्रुप वापरतो. असाइल ग्रुप काय? RC+O. हा ग्रुप RC+O याला काय म्हणतो आपण? असाइल ग्रुप म्हणतो. हे आपल्याला कोणत्या रिएजंट मधून भेटू शकतं? ईस्टर मध्ये भेटू शकतं, ऍसिड क्लोराइड मध्ये भेटू शकतं, ऍसिड क्लोराइड मध्ये भेटू शकतं आपल्याला, किंवा ऍसिड अनहायड्राइड मध्ये. बघा काय स्ट्रक्चर ईस्टरचं, RC+O OR. ऍसिटिल क्लोराइड म्हणजे ज्याला आपण असाइल क्लोराइड पण म्हणतो, RC+O Cl. आणि ऍसिड अनहायड्राइड म्हणजे काय? RC+O C+O R. बघा, ईस्टर म्हणजे RC+OR. ऍसिड क्लोराइड किंवा ऍसिटिल क्लोराइड म्हणजे RC+O Cl. याला आपण ऍसिटिल क्लोराइड म्हणू. ऍसिड क्लोराइड म्हणण्याऐवजी ऍसिटिल क्लोराइड. आणि ऍसिड अनहायड्रेट काय? कार्बोक्सिलिक ऍसिड जो असतो तो दोनदा घेऊन वॉटर बाहेर काढायचं. बघा, कार्बोक्सिलिक ऍसिड काय? RC+O OH. हा दोनदा जर घेतला, परत OH C+R, इथून वॉटर बाहेर काढलं, इथून H, इथून बघा, इथून H आणि इथून OH, आणि याला जॉईन केलं तर काय होईल? म्हणजे एक आपला ऑक्सिजन जास्त झाला. RC+O C+R. याची रिएक्शन जर अमाइन संग जर आपण केली तर कोणती रिएक्शन होते? ऍसिटिलेशन. आपण तिन्ही पण रिएजंट्स घेऊन बघू. तर पहिलं मी घेतो बघा प्रायमरी अमाइन, CH3NH2. आता मी घेतो इथं ऍसिटिल क्लोराइड, Cl C+O CH3. असं का लिहिलं मी? कारण इथून H आणि इथून Cl काढणं सोपं जाईल.
HCl. समजतं? तर तुम्हाला भेटल CH3 NH C डबल बॉन्ड O CH3. बघा भेटला. अमाइड भेटतोय आपल्याला. काय भेटतं आपल्याला? अमाइड. काय याचं नाव? नायट्रोजनला कोण अटॅच आहे? मिथाइल. तर याला आपण म्हणू शकतो N. याला आपण म्हणू शकतो N मिथाइल. किती कार्बन्स आहे? ह्या N ला कोण अटॅच आहे? CH3 म्हणून N मिथाइल. मग बाकी किती कार्बन्स आहे? 2 कार्बन. 2 कार्बन म्हणून इथेन अमाइड. N मिथाइल इथेन अमाइड. समजतं? बघा हीच रिॲक्शन जर आपण सेकंडरी अमाइन संग केली. सेकंडरी अमाइन म्हणजे CH3 NH CH3. इथे लोन पेअर आहे. आता ऍसिटिल क्लोराइड घ्यायऐवजी मी ऍसिड अनहायड्रेट घेतो. CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3. बघा हा लोन पेअर आहे. कार्बनवर अटॅक करेल. कोणताही दोन्ही पैकी कोणत्याही कार्बनवर अटॅक करेल. हा बॉन्ड ब्रेक होईल. परत बॉन्ड फॉर्म होईल आणि हा लिव्हिंग ग्रुप बाहेरून जाईल. हा इथून कट होईल. बघा नायट्रोजननी स्वतःचे लोन पेअर डोनेट केले म्हणजे नायट्रोजनवर कोणता चार्ज येईल? पॉझिटिव्ह. तो पॉझिटिव्ह काढण्यासाठी हा हायड्रोजन काय करेल? बघा आपण बघूनच घेऊ रिॲक्शन. काय बघा इथं CH3 N. इथं पण CH3. त्याच्यावर काय? एक हायड्रोजन. कोणता चार्ज? पॉझिटिव्ह. आणि तो इथं C डबल बॉन्ड O प्लस. हा काय? O मायनस C डबल बॉन्ड O CH3. नायट्रोजन फार काळ पॉझिटिव्ह चार्ज होणार नाही आणि हा ग्रुप काय करायला या हायड्रोजनला स्वतःकडे घेईल. हे 2 इलेक्ट्रॉन इथं जाईल. म्हणजे काय प्रोडक्ट भेटेल आपल्याला? CH3 N. इथं CH3 C डबल बॉन्ड O CH3 प्लस. कोणता ऍसिड बाहेर जातं? बघा ऍसिडिक ऍसिड CH3 C डबल बॉन्ड O OH. काय याचं नाव बघा? नायट्रोजनला कोणते ग्रुप अटॅच आहे ते पहिले लिहायचे. नायट्रोजनला दोनदा मिथाइल ग्रुप आहे म्हणून मी इथं लिहितो N, N डायमिथाइल. N, N डायमिथाइल. मग नायट्रोजन सोडून मग किती कार्बन्स आहे टोटल? 2. म्हणून इथेन अमाइड. बघा ही रिॲक्शन मी तुम्हाला ऍसिटिल क्लोराइड संग करून दाखवली. ऍसिडिक अनहायड्रेट संग करून दाखवली. तुम्ही मला हीच रिॲक्शन इस्टर संग करून दाखवायची. समजते? ऍसिटिलेशन. ओके. आता बघा तुम्ही पुढली रिॲक्शन बघा. बघा ऍसिटिलेशन रिॲक्शनचा दुसरा प्रकार आहे बेन्झोलेशन. काय बेन्झोलेशन बघा. आता मी इथं जर प्रायमरी अमाइन घेतला CH3 NH2 आणि मी जर इथं ऍसिटिल क्लोराइड घेतला. काय ऍसिटिल? R C डबल बॉन्ड. असं लिहितो मी Cl C डबल बॉन्ड O R. आताच आपण ही रिॲक्शन बघितलं. इथून H आणि इथून Cl HCl बाहेर जातं आणि या R ऐवजी आपण मागच्या वेळेस काय घेतलं होतं? CH3 घेतलं होतं. इथं R ऐवजी जर बेन्झीन घेतली. R ऐवजी जर बेन्झीन घेतली तर याला बेन्झॉइल क्लोराइड म्हणतात. याला काय म्हणतात? बेन्झॉइल क्लोराइड. ऍसिटिलेशन सारखीच रिॲक्शन आहे बघा. फक्त इथं R ऐवजी मी त्यावेळेस CH3 घेतलं, तिथं बेन्झीन घेतलं. त्याला म्हणायचं बेन्झॉइल क्लोराइड आणि त्याच रिॲक्शनला काय म्हणायचं? बेन्झोलेशन रिॲक्शन. आणि एक नेम रिॲक्शन आहे याला म्हणायचं स्कॉट अँड बुमॅन रिॲक्शन. बेन्झोलेशनला काय म्हणायचं? स्कॉट अँड बुमॅन रिॲक्शन.
तेच करायचं, HNCl बाहेर जाणार आणि फक्त जोडायचं आहे बघा. याला माहिती स्कॉटन बुमॅन रिॲक्शन. तर काय भेटणार प्रोडक्ट CH3NH, इथं HCl बाहेर जाईल, मग इथं C डबल बॉन्ड O आणि बेन्झीन रिंग. आणि मी नेम कसं करायचं सांगितलं. नायट्रोजनला कोण अटॅच आहे, मिथाइल, मग N मिथाइल. आणि इकडे बघा बेन्झीन अटॅच आहे म्हणजे बेन्झामाइड. याला काय असेल N मिथाइल बेन्झामाइड. समजली रिॲक्शन. ऍसिटिलेशन सारखीच रिॲक्शन आहे, फक्त ऍसिटिलेशन मध्ये R ऐवजी आपण अल्काइल घेत असतो. जर तुम्ही रिंग घेतली बेन्झीन रिंग तर त्याला काय म्हणतो आपण, बेन्झोलेशन. आणि एक नेम रिॲक्शन याला म्हणतो आपण स्कॉटन बुमॅन रिॲक्शन. ओके, पुढली रिॲक्शन बघा, ऍसिडिक नेचर. ऍसिड्स काय असतात, जे H+ देतात त्याला काय म्हणतो आपण ऍसिड्स. जे हायड्रोजन देतात त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो, ऍसिड म्हणतो. इथं लिहिलंय बघा, अमाइन्स आर व्हेरी वीक ऍसिड. अमाइन्स काय असतात, खूप वीक ऍसिड असतात. पण अमाइन्स मध्ये हायड्रोजन कोणाला अटॅच आहे, नायट्रोजनला. आणि मी सांगितलं नायट्रोजन फ्लोरीन किंवा ऑक्सिजनवर जर हायड्रोजन असेल तो ऍसिडिक नेचर शो करतो. Amines are very weak acid. Only primary and secondary amine will show acidic nature. का only primary and secondary? कारण प्रायमरी मध्ये 2 हायड्रोजन असतात, सेकंडरी मध्ये 1 हायड्रोजन असतो आणि टर्शियरी मध्ये हायड्रोजनच नसतो. जर हायड्रोजनच नसलं तर तो ऍसिडिक कॅरेक्टर शो करणार नाही. तर असं विचारलं हा ऍसिडिक कॅरेक्टर शो करतो अशी एखादी रिॲक्शन जर लिहायची असेल आपल्याला तर ही रिॲक्शन बघा, RNH2 RNH2 हा झाला प्रायमरी अमाइन. मी याची रिॲक्शन केली सोडियम संग. इफ आय रिॲक्ट विथ सोडियम, सोडियम इज +1, हायड्रोजन इज ऑल्सो +1. सोडियम विल टेक द प्लेस ऑफ दिस हायड्रोजन, द हायड्रोजन विल गो इन द प्लेस ऑफ सोडियम. तर काय भेटेल आपल्याला, RNH, इथं काय येणार Na, आणि काय बाहेर जाणार हायड्रोजन. पण हायड्रोजन काय असतं, डायटोमिक पाहिजे, H2 पाहिजे कारण H टेबल नाही. हा 2 करण्यासाठी स्टार्टिंग काय करायचं, हा 2 टाइम्स दिस 2 टाइम्स आणि काय भेटेल आपल्याला H2 गॅस बाहेर गेला. ऍक्च्युली इथं बॉन्ड नसतो, इथं इलेक्ट्रॉन्स आणि हा क्लोज विसिनिटी मध्ये राहतो Na+. H2 गॅस बाहेर ज्या ज्या रिॲक्शन मध्ये जाईल तो कंपाऊंड ऍसिडिक असतो. म्हणजे अमाइन्स पण काय ऍसिडिक आहे, पण खूप स्लाइट ऍसिडिक आहे, व्हेरी वीक ऍसिड आहे. ओके, बघा पुढली रिॲक्शन विथ टिल्डन रिएजंट. टिल्डन रिएजंट काय असतो, नायट्रोसिल क्लोराईड. बघा या रिॲक्शन कॉम्पिटिटिव्ह एक्झामला खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून लक्ष द्यायचं. आणि सुरुवातीला रिॲक्शन्स आपल्याला नवीन वाटतील, ज्यावेळेस आपण 1-2 वेळेस प्रॅक्टिस करू आपल्याला हे रिॲक्शन्स आपोआप समजल. टिल्डन्स रिएजंट म्हणजे नायट्रोसिल क्लोराईड. नायट्रोसिल क्लोराईडचं स्ट्रक्चर काय, ClN डबल बॉन्ड O, ClN डबल बॉन्ड O. ही रिॲक्शन करायची मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो बघा. ही रिॲक्शन प्रायमरी अमाइन देते. तर प्रायमरी अमाइन काय, CH3NH2. CH3NH2 काय प्रायमरी अमाइन, त्याचं नाव काय, मिथेन अमाइन. याची रिॲक्शन जर आपण टिल्डन्स रिएजंट संग केली, काय टिल्डन्स रिएजंट, ClN डबल बॉन्ड O, तर काय प्रोडक्ट भेटल बघा. आहे असा इथे अरेंज करायचं बघा, ClN इथं N च्या वरती N आणि इथं H2 इथं O. बघा 3 प्रोडक्ट भेटतील. बघा आहे का नाही सोपी ट्रिक. CH3Cl N2 गॅस आणि H2O, CH3Cl
N2 आणि H2O. तर प्रोडक्ट काय भेटेल आपल्याला? CH3Cl प्लस N2 प्लस H2O. आता मी इथं मिथेन अमाइन घेतलं, तुम्ही इथेन अमाइन घेऊन बघा, प्रॅक्टिस करा. CH3CH2 NH2 टिल्डन्स रिएजंट Cl N डबल बॉन्ड O. बघा इथं Cl, इथं N, इथं O. CH3CH2 Cl N2 आणि H2O. काय भेटेल बघा? CH3CH2 Cl, ज्याला आपण C2H5Cl पण लिहू शकतो, N2 गॅस प्लस H2O. समजतं? अल्काइल हॅलाइड भेटतो बघा, मिथाइल क्लोराइड, इथाइल क्लोराइड, नायट्रोजन गॅस आणि वॉटर ॲज अ बाय प्रोडक्ट. समजली? सोपी रिॲक्शन आहे. रिॲक्शन विथ टिल्डन्स रिएजंट. टिल्डन्स रिएजंट विचारू शकतात, काय टिल्डन्स रिएजंट? टिल्डन्स रिएजंट इज नायट्रोसिल क्लोराइड. बघा पुढची रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ फॉस्जिन. आणि फॉस्जिन ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, आपण बघितले. फॉस्जिन हा पॉयझनस कंपाऊंड असतो. क्लोरोफॉर्मचं ऑक्सिडेशन झालं तर काय भेटतं? फॉस्जिन. फॉस्जिन म्हणजेच काय? कार्बोनिल क्लोराइड. कार्बोनिल म्हणजे C डबल बॉन्ड O आणि इथे एक क्लोरीन, इथे एक क्लोरीन, याला आपण फॉस्जिन म्हणतो. कार्बोनिल क्लोराइड C डबल बॉन्ड O Cl. ही पण रिॲक्शन प्रायमरी अमाइन दाखवतो बघा. प्रायमरी अमाइन मी आता घेतो C2H5 NH2. याची रिॲक्शन जर फॉस्जिन संग केली C डबल बॉन्ड O Cl. बघा मी आता प्रत्येक वेळेस मेकॅनिझम दाखवत बसत नाही. सोपी रिॲक्शन. इथून H आणि इथून Cl, म्हणजे हा नायट्रोजन कशाला अटॅच होणार? या कार्बनला, कार्बनला. तर काय तयार होणार बघा? C2H5N, त्याच्यावर हायड्रोजन, इथं C डबल बॉन्ड O Cl. बघा इथून H, इथून Cl, काय बाहेर जाईल? इथं मी लिहितो HCl. असं इंटरमिडिएट कंपाऊंड तयार होतं. बघा इथं पण H आणि Cl आहे. Cl हा खूप गुड लिव्हिंग ग्रुप आहे. हे 2 इलेक्ट्रॉन इथं येतील, तर हा बॉन्ड ब्रेक होईल, परत बॉन्ड फॉर्म होईल आणि Cl बाहेर जाईल. मग आणखीन एकदा HCl बाहेर जाईल. इथं मी लिहितो HCl. तर काय तयार होईल बघा आता? C2H5N डबल बॉन्ड C डबल बॉन्ड O. बघा समजलं? इथून H आणि इथून Cl HCl जॉईन करायचं, परत इथून H इथून Cl. पण हा हायड्रोजन काय करेल? दोन्ही इलेक्ट्रॉन इथं देऊन जाईल, म्हणजे इथं डबल बॉन्ड होईल. बघा CnCO म्हणजे आयसोसायनेट तयार होतं. काय तयार होतं? आयसोसायनेट. आणि कोणता R ग्रुप अटॅच आहे? इथाइल. म्हणून आपण याला म्हणतो इथाइल आयसोसायनेट ATE. याला आपण आयसोसायनेट म्हणतो NCO. बघा NCO आयसोसायनेट. कोणता ग्रुप अटॅच आहे त्याला? इथाइल आयसोसायनेट. समजलं? बघा पुढली रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ हॅलोजन्स. बघा मी जर इथं प्रायमरी अमाइन घेतला CH3NH2, रिॲक्शन विथ हॅलोजन. इथं हॅलोजन घेतो Br2 आणि हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट करण्यासाठी एक बेस घेतो NaOH. इथं बघा Br2 असं आहे, Br बॉन्ड Br, इथून H आणि इथून Br बाहेर जाईल, तर मायनस HBr. तर काय तयार होईल बघा? CH3NH आणि त्याला काय अटॅच होईल? Br. बरोबर. आणखीन एक हायड्रोजन आहे, आणखीन एक Br आपण अटॅच करू शकतो. हा जर मी इथं घेतला CH3N, हा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, इथं Br, इथं H, परत Br2, Br बॉन्ड Br, NaOH, कारण हा OH मायनस काय करेल? हा हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट करेल. मग इथून H, इथून Br बाहेर काय जाईल? मायनस
HBr. तर काय तयार होईल CH3N, इथं Br आणि इथं Br. बघा याचं नाव काय होईल बघा. नायट्रोजनवर ब्रोमिन आहे, मग दोनदा ब्रोमिन आहे म्हणून N, डायब्रोमो, N, डायब्रोमो मिथेन अमाइन. नायट्रोजनवर काय दोन ब्रोमिन आहे म्हणून N, डायब्रोमो मिथेन अमाइन. आणि याचं नाव काय होईल, एकच ब्रोमिन आहे बघा, N ब्रोमो मिथेन अमाइन. इथं N, डायब्रोमो मिथेन अमाइन. समजलं, फक्त हायड्रोजन काढून हॅलोजन टाकत चालायचं. सोपी रिॲक्शन. पुढली रिॲक्शन बघा, रिॲक्शन विथ अल्डिहाइड. बघा इथं काय तयार होतं, इथं स्किप्स बेस तयार होतं. स्किप्स बेस आपण अल्डिहाइड कीटोन चॅप्टर मध्ये बघितलंय. तर ते कसं तयार होतं बघा. इथं घेतो मी NH2. मग R ऐवजी तुम्ही मिथाइल घ्या, इथाइल घ्या, जनरली अल्काइल घ्या. अरोमॅटिक अमाइन्स ऐवजी तर काय घ्यायचं, अल्काइल घ्यायचं. तर याची रिॲक्शन कशा बरोबर करायचं, अल्डिहाइड RC डबल बॉन्ड OH. हे लोन पेअर्स काय करतील, या कार्बनवर अटॅक करतील आणि हा बॉन्ड काय होईल, ब्रेक होईल. बॅक बॉन्डिंग परत होणार नाही कारण गुड लिव्हिंग ग्रुप नाही इथं. बरोबर, इथं Cl वगैरे असतं तर बॅक बॉन्डिंग होऊन तो Cl बाहेर गेला असता. इथं गुड लिव्हिंग ग्रुप नाही, तर इथं काय तयार होतं बघा, RN, हा H, नायट्रोजनवर कोणता चार्ज, पॉझिटिव्ह. तो नायट्रोजन कोणाला अटॅच झाला, या C कार्बनला. इथं R आहे, इथं सिंगल बॉन्ड O, कारण हे दोन्ही इलेक्ट्रॉन इथं गेले O मायनस, म्हणजे हा झाला O मायनस, हा H आणि हा R. बघा समजतं कसं जॉईन केलं. RNH2, पहिलं RNH2 त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज. हा नायट्रोजन कोणाला अटॅच, कार्बनला. नायट्रोजन कोणाला अटॅच, कार्बनला. हा बॉन्ड इथं जाणार म्हणजे ऑक्सिजनवर कोणता चार्ज, निगेटिव्ह. एका साईडला R आणि एका साईडला H, इथं R आणि H. बघा नायट्रोजन फार का आपल्याकडे पॉझिटिव्ह चार्ज होणार नाही, म्हणून हा हायड्रोजन काय करेल, इथून फ्री करेल. हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स कुठे जातील, नायट्रोजनवर. तर ऑक्सिजन लगेच हा हायड्रोजन घेईल. तर काय तयार होईल बघा, RNH CH, इथं OH आणि इथं R. समजतं, इथला हा हायड्रोजन नायट्रोजनचे दोन्ही इलेक्ट्रॉन नायट्रोजनला देऊन टाकल. हा ऑक्सिजन हा हायड्रोजन घेईल, हा झाला OH. बघा इथून वॉटर इलिमिनेट होऊ शकतं जर हीट केलं तर, कारण या कार्बनवर काय OH आहे आणि त्याच्या ऍडजस्टंट नायट्रोजनवर बघा हायड्रोजन आहे. इथून वॉटर बाहेर जाऊ शकतं. वॉटर जर बाहेर गेलं, इथं हीट करून जर वॉटर बाहेर गेलं तर काय तयार होईल बघा, RN, इथून H काढले, इथून OH म्हणजे डबल बॉन्ड C, इथं H, इथं R. यालाच आपण काय म्हणत असतो, स्किप्स बेस म्हणत असतो, स्किप्स बेस. समजतं. तर ही स्किप बेस आपण कुठं बघितलं होतं, अल्डिहाइड कीटोन मध्ये बघितलं होतं. कसं बघितलं होतं बघा आता, अल्डिहाइड किंवा कीटोन, हा झाला अल्डिहाइड R. याची रिॲक्शन जर प्रायमरी अमाइन संग जर केली, NH2R, त्यावेळेस काय करतो आपण, इथून H2, इथून H2O. तीच तर रिॲक्शन करतोय आपण, फक्त लॉंग स्टेप मध्ये बघितलंय. तर शॉर्ट स्टेप मध्ये तुम्ही असं लिहू शकता, RCH डबल बॉन्ड N R प्लस H2. बघा एकदम शॉर्ट मेथड. मग इथं
अल्डिहाइड घ्या किंवा कीटोन घ्या असंच येणार आहे. याला स्किप्स बेस म्हणतो आपण. समजतं? बघा पुढली रिॲक्शन आहे मॅनिश रिॲक्शन. आता मॅनिश रिॲक्शन पासून आपल्याला मॅनिश बेस तयार करता येतो. तर ते कसं करायचं बघा. मी तर इन्फॉर्मेशन लिहून ठेवली. कंडेन्सेशन ऑफ कंपाऊंड कंटेनिंग ऍक्टिव्ह हायड्रोजन. म्हणजे असं एखादं कंपाऊंड पाहिजे ज्याच्यात ऍक्टिव्ह हायड्रोजन आहे. काय पाहिजे? ऍक्टिव्ह हायड्रोजन. ऍक्टिव्ह हायड्रोजन म्हणजे काय? तो हायड्रोजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटमवर अटॅच पाहिजे. जसं नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, सल्फर. आणि त्याची रिॲक्शन कशा सगळं करायची? फॉर्मल्डिहाइड अँड एक तर तुम्ही अमोनिया घ्या, प्रायमरी अमाइन घ्या किंवा सेकंडरी अमाइन घ्या. शक्यतो सेकंडरी अमाइन प्रेफरेबल असतं. का असतं ते पण तुम्हाला सांगतो. ही रिॲक्शन अमोनिया संघ पण होऊ शकते, प्रायमरी अमाइन संघ पण होऊ शकते आणि सेकंडरी अमाइन संघ पण होऊ शकते. पण सेकंडरी अमाइन संघ प्रेफरेबल काय हे आपण बघू. बघा मी इथं सुरुवातीला प्रायमरी अमाइन घेतो. C2H5NH2 हा घेतला मी प्रायमरी अमाइन. आपल्याला पाहिजे फॉर्मल्डिहाइड HC डबल बॉन्ड OH हा झाला इथेन अमाइन. हा झाला फॉर्मल्डिहाइड. आणि आपल्याला काय पाहिजे? असा एखादा कंपाऊंड ज्याच्यात ऍक्टिव्ह हायड्रोजन आहे. असं एखादा कंपाऊंड ज्याच्यात काय आहे? ऍक्टिव्ह हायड्रोजन पाहिजे आपल्याला. तर मग बघा मी इथं काय घेतो? ऍसिडोफिनोन घेतो. ऍसिडोफिनोन काय? CH3 C डबल बॉन्ड O आणि बेन्झीन रिंग. बघा हा जो कार्बोनिल कंपाऊंड आहे हा काय करत? स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढल. म्हणजे या कार्बन वरचे जे 3 हायड्रोजन्स आहे ऍक्टिव्ह हायड्रोजन्स आहे. कारण इथं कार्बोनिल विड्रॉइंग ग्रुप आहे. हे स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढणार. म्हणून हे जे 3 हायड्रोजन्स आहे 1, 2 आणि 3 हायड्रोजन हे ऍक्टिव्ह हायड्रोजन्स आपल्याला ऍब्स्ट्रॅक्ट करता येईल. कारण इथून हायड्रोजन काढल्यानंतर जो निगेटिव्ह चार्ज येईल तो रेझोनन्स मुळे काय होईल? स्टॅबिलाइज होईल. तर तुम्ही काय करायचं? इथेन अमाइनचा हा हायड्रोजन, याच्यातला हा ऑक्सिजन आणि एक ऍक्टिव्ह हायड्रोजन असं वॉटर बाहेर काढायचं. यालाच आपण कंडेन्सेशन म्हणतो. शॉर्टकट मेथड सांगतो बघा. प्रायमरी अमाइनचा हायड्रोजन, फॉर्मल्डिहाइडचा ऑक्सिजन आणि त्या कंपाऊंडचं एक ऍक्टिव्ह हायड्रोजन बाहेर काढायचं म्हणजे वॉटर बाहेर काढायचं H2O. तर काय मग फक्त आपण कंडेन्स झालेला कंपाऊंड लिहून टाकायचा. इथं आहे C2H5. इथं काय NH. हे डबल बॉन्ड सोडून द्या. इथं H2O असं एवढंच लक्षात ठेवायचं. इथं काय आता CH2 हा झाला CH2. पुढे झाला CH2 C डबल बॉन्ड O आणि बेन्झीन रिंग. समजलं? मी फक्त वॉटर बाहेर काढून आहे तसंच लिहिलं. C2H5 NH CH2 CH2 C डबल बॉन्ड O आणि बेन्झीन रिंग. यालाच आपण काय म्हणतो? मॅनिश बेस म्हणतो. या कंपाऊंडला काय म्हणतो आपण? बघा का बरं सेकंडरी अमाइन घ्यायचं? प्रायमरी अमाइन घेतलं तर काय प्रॉब्लेम येईल? या नायट्रोजन आणखीन एक हायड्रोजन आहे. ही रिॲक्शन आणखीन एकदा तो करल. ही रिॲक्शन 2 टाइम होईल कारण अजून सुद्धा एक हायड्रोजन आहे. हा परत फॉर्मल्डिहाइड आणि ऍसिडोफिनॉन सगळं परत रिॲक्ट करून आणखीन एक कंपाऊंड तयार करू शकतो. पण सेकंडरी अमाइन जर घेतला आपण तर सेकंडरी अमाइन मध्ये काय येईल? इथं परत एक R ग्रुप येईल म्हणजे एकच हायड्रोजन येईल. आणि एकच हायड्रोजन आल्यानंतर ही रिॲक्शन किती वेळा होईल? फक्त एकदाच होईल. म्हणून सेकंडरी अमाइन प्रेफर केलं जातं. आणि अरोमॅटिक अमाइन्स प्रेफर केले जात नाही. म्हणजे ऍनिलीन वगैरे प्रेफर केले जात नाही. म्हणून तुम्ही नोट्स लिहायचं अराइल अमाइन्स प्रेफर केलं जात नाही. अल्काइल अमाइन प्रेफर केला जातो पण तो कोणता? जनरली सेकंडरी. कारण सेकंडरी मध्ये एकच हायड्रोजन असल्यामुळे तो एकदाच रिॲक्शन दाखवल.
हा परत आता रिॲक्ट होऊ शकतो. समजतं? तर अशा पद्धतीने आपण आज खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन्स बघितल्या. आणखीन एका लेक्चर मध्ये आपलं अल्काइल अमाइन्स कंप्लीट होईल. मग आपण अरोमॅटिक अमाइन्स म्हणजे अनिलीनच्या रिॲक्शन्स बघणार आहे. याच रिॲक्शन जे अल्काइल अमाइन्सचे शिकवलं त्याच तिथं रिपीट होणार आहे. म्हणून 2-3 लेक्चर मध्ये आपला हा चॅप्टर कंप्लीट होईल. फक्त या ज्या अल्काइल अमाइन्सच्या सगळ्या रिॲक्शन्स ते व्यवस्थित बघायच्या, कारण याच रिॲक्शन पुढे रिपीट होणार आहे, अनिलीन मध्ये होणार आहे, ज्याच्यात आपण अरोमॅटिक अमाइन्स मध्ये बघणार आहोत. याच्यात जर काय अडचण असेल तर मला नक्की कळवा. याच्या नोट्स बनवून मला व्हॉट्सअपला पाठवायचे आणि याच्या वारंवार प्रॅक्टिस केल्यानंतर या रिॲक्शन तुमच्या पक्क्या होऊन जाईल. तरी काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.